नमस्कार मित्रांनो, मी संजय सोनवणी. आपणास माहीतच आहे की अर्थशास्त्रामध्ये PhD करणारे जगभर असंख्य लोक आहेत. ते बुद्धिमान असतात, विद्वान असतात. अर्थशास्त्राचा, त्यांच्या देशातल्या समस्यांचा, आर्थिक समस्यांचा सखोल अभ्यास करतात, त्यावर लिहितात. त्यांना मोठे मान सन्मानही मिळतात. परंतु तत्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ होणं मात्र फार अवघड असतं. तत्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ म्हणजे काय? तर ज्याला अर्थशास्त्राच्या मूल कारणांचा अभ्यास करून त्याच्यातनं एक समाजासाठी, राष्ट्रासाठी किंवा जगासाठी एक आर्थिक रचना कशी असली म्हणजे समाजाचं उत्थान होईल याच्याबद्दल एक तळमळ असते आणि एक दृष्टिकोन असतो. असा अर्थशास्त्रज्ञ म्हणजे तत्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे तत्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये BSc मिळवली. इकॉनॉमिक्समध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथही लिहिला. हे सर्वांना तसं माहीतच असतं. परंतु तो ग्रंथ लिहिण्यामागची प्रेरणा होती रुपयाचं, त्या काळातल्या ब्रिटिश इंडियामध्ये रुपयाचं जे अवमूल्यन होत चाललेलं होतं आणि गोल्ड स्टँडर्ड जे केन्सने सुचवलेलं होतं ते कसं अनुपयुक्त आहे आणि त्याच्यात सुधारणा काय केली पाहिजे याच्याबद्दल बाबासाहेबांनी सखोल संशोधन करून आकडेवारीसहित प्रूव्ह करून दाखवलं आणि तो प्रबंध मांडला आणि त्यांना त्यात डॉक्टरेट मिळाली. त्याचा फायदा भारताला पुढे भरपूर झाला, हा भाग वेगळा. परंतु एक दृष्टिकोन असतो, जो सामाजिक दृष्टिकोन असतो, जो लोकांच्या खिशातनं जाणारा आणि त्यांच्या खिशात येणारा या पैशांचा ताळेबंद एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीने घातला म्हणजे समाजाचं उत्थान होऊ शकेल याबद्दल त्यांचा एक स्वतंत्र दृष्टिकोन त्याच वेळेस तयार झालेला होता. त्यानंतर या प्रबंधाचा फायदा असा झाला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI जी स्थापन झाली, जी भारताची केंद्रीय बँक आहे, 1935 ती स्थापन झाली. त्याला कारण हा प्रबंध घडला आणि हिल्टन यंग कमिशन समोर बाबासाहेबांनी जी साक्ष दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रारूप मांडायचा त्यांच्यासमोर ठेवलं त्या प्रारूपाचा उपयोग त्या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी झाला. आणि आज आपल्याला RBI हे भारत संपूर्ण बँकांचं म्हणजे त्या सरकारी असोत, खाजगी असो, सहकारी असोत, त्याचं नियंत्रण करताना आपल्याला दिसते. आणि रुपयाचं अवमूल्यन कमीत कमी कसं होईल यासाठी तो त्यांचा व्याजदर वगैरे जे रेपो रेट वगैरे जे ठरवले जातात ते बाबासाहेबांचा मूलभूत सिद्धांत जो होता त्यानुसार हे कार्य होत असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, बाबासाहेबांचे जे आर्थिक दृष्टिकोन होते त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन जो होता तो शेतकऱ्यांबद्दलचा, लोकसंख्येबद्दलचा. खरं म्हणजे त्यांचे पूर्वसुलक, त्यांचे गुरु महात्मा फुले यांनी गुलामगिरीमध्ये ह्या समस्या मांडलेल्या होत्या. म्हणजे शेतीचं होणारे तुकडे, वाढणारी लोकसंख्या, वन कायदे, याच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची कुचंबना, त्यांचे होणारे हाल, त्यांचा होणारा कर्जबाजारी पण, यावर त्यांनी घेतलेला होताच. परंतु ते ट्रेंड इकॉनॉमिस्ट नव्हते, म्हणजे ज्याला म्हणून प्रशिक्षित इकॉनॉमिस्ट नव्हते. परंतु बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचा साहित्याचा अभ्यास त्यांचा असल्यामुळे त्यांनी तो दृष्टिकोन, जो व्यापक दृष्टिकोन जो आहे, जनहिताचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे लेखन केलं आणि प्रत्यक्ष खोतीच्या लढ्यामध्ये उतरले सुद्धा. त्यांनी म्हटले की हे जास्त काही जमीनदारांच्या हातामध्ये जमिनीचं प्रमाण फार प्रचंड आहे आणि काही शेतकरी फार छोटे शेतकरी आहेत आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे शेतांचं तुकडीकरण व्हायला लागलेलं आहे आणि या तुकडीकरणामुळं शेतीची उत्पादकता कमी होते आणि शेतीची उत्पादकता कमी होणं हे राष्ट्राच्या एकंदरीत GDPला ते उपयुक्त नाही, ते नुकसानीचं ठरेल आणि ते देशाचीच अर्थव्यवस्थेला धक्का देणारं कार्य घडेल. त्याच्यामुळं शेतीचं तुकडीकरण थांबवण्यासाठी त्यांनी पर्याय दिले. एक तर सहकार तत्वावर शेतीचे तुकडे जोडा, शेती मोठी करा आणि उत्पादन वाढवा, हा मार्ग होता. आणि दुसरा मार्ग होता की औद्योगिकरणही वाढवा. औद्योगिकरण वाढलं की शेतीतला जो अतिरिक्त मजूर आहे
शेतमजूर जो आहे किंवा छोटी अत्यंत छोटे तुकडे ज्याच्याकडं जमिनीच्या उपजीविका होऊ शकत नाही, अशा लोकांना रोजगार मिळेल असे उद्योग भारतामध्ये उभारले गेले पाहिजेत. त्याच्यामुळे दुहेरी फायदा होईल की भारतातली श्रमशक्ती ही क्रिएटिव्ह कामामध्ये, उत्पादक कामामध्ये बदलेल आणि त्याच्यामुळे एकंदरीतच देशाचं उत्थान व्हायला मदत होईल. हा त्यांचा सिद्धांत होता. त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली ब्रिटिश इंडिया असताना, इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया नावाचा पुन्हा अजून एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे केंद्र सरकार आहे किंवा ब्रिटिशाचा जो व्हाईसराय जो बसायचा त्याचं ऑफिस आणि जे प्रोव्हिन्सेस भारतामधले जे विविध राज्य किंवा विभाग आहेत, जिथे संस्थानं असतील किंवा ब्रिटिश इंडियाचा भाग असेल, त्यांचे जे विभाग पाडलेले होते, त्या प्रत्येक भागात संस्कृती वेगळी, भौगोलिक स्थिती वेगळी, पर्जन्यमान वेगळं, त्यामुळे तिथल्या आर्थिक गरजा पण वेगळ्या. त्यामुळे केंद्राने त्यांच्याशी, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटशी कशा रीतीने आर्थिक संबंध ठेवायला पाहिजे, कशा रीतीने निधीचं वाटप केलं पाहिजे, याच्याबद्दल मार्गदर्शक सिद्धांत मांडले. त्याचा उपयोग ब्रिटिशांना सुद्धा झाला आणि नंतर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस केंद्र आणि राज्य घटना लिहितानाच बाबासाहेबांनी कटाक्षाने केंद्र आणि राज्य हे संघराज्य झालं ना, भारत हे संघराज्य बनलं. त्यामुळे केंद्राचा वाटा किती असणार, राज्यांचा वाटा किती असणार आणि कशा रीतीने निधीचं वितरण झालं पाहिजे, आपत्कालीन स्थितीमध्ये ॲडिशनल मदत केंद्राकडनं कशी आली पाहिजे, अशा स्वरूपाचं जे एक काटेकोर बारकाईने विचार करून, सखोल विचार करून एक प्रारूप ठेवलं. त्या प्रारूपाचा उपयोग आजही भारताला होतो. आता अर्थातच भाजप सरकार केंद्राकडचा अधिकार घेत चाललेलं आहे, राज्यांचे अधिकार कमी कमी करत चाललेलं आहे. हे घटनाविरोधी कृत्य आहे. असं असलं तरी बाबासाहेबांची दूरदृष्टी शेवटी वाया जाणार नाही. यात आताच्या सरकारला सुद्धा बदल करावा लागेल. केंद्र आणि राज्य हे संघराज्य आहे, हे रिपब्लिक ऑफ इंडिया आहे, त्याचं स्वरूप ठरलेलं आहे, घटनेने ते सर्वमताने मान्य केलेलं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांनी हे जे प्रारूप ठेवलं हे त्याचं मूळ या इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया या संशोधनपर, अभ्यासपूर्ण आणि अत्यंत तत्त्वज्ञ प्रचूर अशा ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांची एकंदरीत दिशा ही होती की प्लॅनिंग. सरकारने प्लॅनिंग करायला पाहिजे. 3 वर्षाचं करा, 5 वर्षाचं करा, 7 वर्षाचं करा, परंतु एखादी प्लॅनिंग कमिशन किंवा योजना करून, नियोजन करून त्यानुसार कोणत्या क्षेत्रामध्ये विकास घडवायचा आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये अजून विकासाची गरज आहे, त्यानुसार शिक्षणाच्या पद्धतीमध्ये काय 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 आमूलाग्र बदल केले पाहिजेत आणि ट्रेंड मॅनफोर्स, स्किल्ड मॅनफोर्स हा आपल्याला देशांतर्गतच कसा निर्माण करता येईल हा विचार त्यांनी भारत पारतंत्र्यात असतानाच केलेला होता. आणि त्यांनी औद्योगिकरण हे भारताचं एक महत्त्वाचं साधन राहील. त्यामध्ये दामोदर प्रकल्प, हिराकोड प्रकल्प याच्यात जो रस घेतला, कारण का की उद्योग करायचा म्हणजे वीज पाहिजे, वीज पाहिजे, त्यानंतर बाकीचे रस्ते पाहिजेत, जलवाहतूकही पाहिजे, कारण वाहतुकीशिवाय मालाचं वितरण जे आहे ते होणं शक्य नाही हे त्यांना माहीत होतं. त्यांनी त्याचा काटेकोरपणे त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावर आपले विचार मांडले. लोकसंख्या हा त्यांच्यासमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न होता. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढते. लक्षात घ्या, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची लोकसंख्या 30 कोटी होती. 30 तेव्हाच जास्त वाटत होती. आज 140 कोटी झाली. आपल्याला काही वाटत नाहीये. आपण आता सरावलो या लोकसंख्येच्या भस्मात सोडणार. परंतु दूरदृष्टी बाबासाहेबांनी तेव्हाच होती की लोकसंख्या वाढता कामा नये, कुटुंब नियोजन हे केलं पाहिजे, तरच देशाची लोकसंख्या नियंत्रणात राहील. म्हणजे जे रिसोर्सेस आहेत, जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत, ती योग्यरित्या वापरता येईल. सगळ्यांचं जीवनमान त्याच्यामुळे अधिक प्रगत, सुखावह आणि मोठी मोठी स्वप्न पाहायला, साकार करायला संधी देणारे ठरेल अशी त्यांची एक दूरदृष्टी होती. आणि ती आर्थिक प्रश्नाशीच निगडीत होती. कारण लोकसंख्या जास्त म्हणजे उत्पन्न तेवढं विभागलं जातं, दरडोई उत्पन्न कमी होतं, आणि दरडोई उत्पन्न कमी होतं याचा अर्थ असा की दरडोई खर्च पण कमी होतो, कारण तो करू शकत नाही.
आणि खर्च करू शकला नाही तर विकलं काय जाणार, विकलं काय गेलं तर उत्पादित कसं करणार, उत्पादितच झालं नाही तर अर्थव्यवस्थेचा आणि ते रोजगार काय देणार, उत्पादनच नाही तर उत्पादकाला रोजगार तरी देता येईल का, नाही देता येणार. हे असं एक चक्र आहे. या चक्राचा त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला, ती मांडणी केली आणि त्यानुसार लेखन केलं, चिंतन केलं आणि ते अस्तित्वात आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केला. चौथा त्यांचा सिद्धांत, नैतिक सिद्धांत किंवा तत्वज्ञाचा सिद्धांत ज्याला आपण म्हणून अर्थशास्त्रातला सर्वात महत्वाचा असतो ते सामाजिक न्याय. सामाजिक न्याय हे घटनेचं सुद्धा मूलतत्व बनलं, परंतु सामाजिक न्यायाबद्दल बाबासाहेबांनी आधीपासूनच मांडणी करायला सुरुवात केली होती. सामाजिक न्याय म्हणजे काय, भारतातील जाती व्यवस्था आहे, जातीची उतरंड आहे, उत्पन्नामध्ये तफावत आहे, प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे, त्या कौशल्याचा वापर करता येतो की नाही येतो ते बाजारपेठेवर अवलंबून आहे. आणि त्यामुळे जे शोषण होतं सावकारांकडनं म्हणा किंवा बँकांकडनं म्हणा, कारण बँका त्यावेळेस खाजगीच होत्या, सरकारी बँकाचं राष्ट्रीयकरण नंतर झालं, त्यावेळेस बँका खाजगी होत्या. खाजगी बँका सामान्य माणसाला कर्ज देतच नसत, ते कर्ज द्यायचे जे श्रीमंत आहेत त्यांनाच कर्ज द्यायचे आणि ठेवी असायचे त्यांच्याकडे, श्रीमंताचा अशा गरिबांचा बँकांशी काडीतका संबंध नव्हता. आणि त्यामुळेच एकूणातल्याच अर्थव्यवस्थेमध्ये गरिबांचं स्थान काही नव्हतं. ते मिळावं यासाठी सामाजिक न्यायाची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली, राज्यघटनेत सुद्धा मांडली आणि त्या आधारावरच पुढे बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्या आधारावरच भारतामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू घराघरापर्यंत बँक पोचली असं आपण जे म्हणतो ते त्याच्यामुळे पोचायला सुरुवात झाली आणि भारताचा कायापालट झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर त्यांचं लक्ष तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं, त्यांचं लक्ष चलनवाढीकडे सुद्धा होतं. एक तर ब्रिटिशांची विनिमय पद्धत होती, त्यामुळं रुपयाची किंमत घसरायला लागलेली होती. रुपयाची किंमत घसरणं म्हणजे चलनाची किंमत घसरणं म्हणजे अर्थव्यवस्थेला एक मोठ्या प्रमाणे धोका होतो. चलनवाढ होते, चलनवाढ झाली की त्याची होणारी संकटं अजून वेगळ्या स्वरूपाची असतात. त्यामुळे चलनवाढ नियंत्रणात ठेवली तर आर्थिक स्थैर्य येईल असा त्यांचा सिद्धांत होता. आर्थिक स्थैर्य जर चलन अनियमितपणे खालीवर व्हायला लागलं तर अर्थातच आर्थिक जी स्थिती आहे देशाची ती अस्थिर होत जाते आणि अस्थिर आर्थिक स्थितीतला देश हा कधीही प्रगती करू शकत नाही. हे अनुभवाने आपण आजही पाहतो. आज डॉलरचा किंमत काय झाली आपल्याला माहिती आहे, 90च्या आसपास आला तर 100 कधी ओलांडलेली सांगता येत नाही, एवढ्या वेगाने तो खाली पडतोय. तर हा एक भाग होता. तिसरा त्यांचा भर होता औद्योगिकरणावर, कारण दोन हेतू होते. एक तर शेतीवरचा बोजा कमी व्हावा, शेतीतली अतिरिक्त श्रमसंपत्ती जी आहे ती श्रमसंपत्ती कारखान्यांमध्ये कामाला यावी, वेगळी कौशल्य संपादन करून आणि औद्योगिक उत्पादनही वाढावं हा त्यांचा हेतू होता. त्यांनी जे दामोदर प्रकल्पाचं काम केलं, वीज निर्मितीची केंद्र 6 जवळपास स्थापन झाली त्यांच्याच देखरेखीखाली, त्यामुळे उद्योगधंद्यांना पाठबळ मिळालं. खनिज संपत्ती जी होती ओरिसामधली, बंगालमधली, बिहारमधली, झारखंडमधली ती सुद्धा उपयोगात यायला लागली. त्यानंतर जोपर्यंत आर्थिक उत्थान होत नाही एकंदरीत राष्ट्राचं, तोपर्यंत जे तळागाळात पिसलेले लोक आहेत, गरीब गात्र लोक आहेत, त्यांचंही आर्थिक उत्थान होणं शक्य नाही. नाही तर ते गरीब गात्र, विकलांग लोक, वंचित लोक हे वर्षांच्या ओझ्याखालीच चिरडले जातील आणि त्यांना आवाजच राहणार नाही, ते मूक बनतील आणि संपतील एक दिवशी. अशा स्वरूपाने बाबासाहेबांनी मांडणी करायला सुरुवात केली. त्याचा फायदा असा झाला की ही सामाजिक राज्यघटनेनेच आपल्या मान्य केलं की सर्वांचं सामाजिक उत्थानासाठी सरकार कटिबद्ध राहील, प्रयत्न करत राहील आणि तशा समान संधी निर्माण करण्यासाठी कार्यरत राहील, झटेल. आरक्षणाचं तत्व त्यातनं झालं. ते आर्थिक विकलांग आणि सामाजिक विकलांग, सांस्कृतिक विकलांग यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, त्यांना बरोबरीचं स्थान देणं आणि त्यांच्या पण श्रमाचा, बुद्धीचा, कौशल्यांचा राष्ट्रीय उभारणीसाठी उपयोग करून घेणं हे महत्त्वाचं तत्व त्यामुळे अस्तित्वात आलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण ज्यावेळेस म्हणतो की राज्यघटना काही एवढी महत्त्वाची नाही, कारण ते आपण वाचलेलीच नसते आणि त्याच्या मागे जो मेंदू काम करत होता, जो एक तत्वज्ञ काम करत होता, तो म्हणजे नुसता अर्थतज्ञ नव्हता, तो सामाजिक तत्वज्ञ होता, घटनेचा तज्ञ होता आणि तत्वज्ञही होता.
त्याने या साऱ्या ज्ञान परंपरांना त्या घटनेमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसंमतीने. कारण घटना समितीमध्ये व्यक्ती बाबासाहेब नव्हते, ते जरी मसुदा समितीचे किंवा ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष जरी असले आणि मसुदा BN रावने जरी प्राथमिक बनवला असला, तरी जो काही एकंदरीत घटनेला जे स्वरूप आलं सर्वसमावेशक, ते केवळ बाबासाहेबांनी दाखवलेल्या दिशेमुळं आणि त्यांनी वारंवार अट्टाग्रहाने मांडलेल्या सिद्धांतांमुळं आणि ते स्वतः अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांना सामाजिक समस्यांचं मूळ जास्त पटकन कळत होतं. कारण आपण ठेविल्यानंतर तसेचे राहावे या वृत्तीने जगत आलेलो आहे आतापर्यंत शेकडो वर्ष. पण हे ठेविल्यानंतर नाही आहे, हे आपणच आपल्याला कसं बनवू शकतो आणि काय बनवायला पाहिजे आणि ते बनवण्यासाठी सरकारने काय संसाधन निर्माण केली पाहिजे, आसपास वातावरण कसं निर्माण केलं पाहिजे. मग ते शैक्षणिक असेल, पारिवारिक असेल, सामाजिक असेल आणि एक सरकार म्हणून जी यंत्रणा असते त्याची असेल. या सर्वांनी जर एकमेकांच्या हितासाठी जर काम केलं नाही तर राष्ट्राचा गाडा नीट चालू शकत नाही. हा बाबासाहेबांचा सिद्धांत होता आणि त्यांच्यातल्या अर्थतज्ञामुळं त्या सिद्धांताला काटेकोर सैद्धांतिक रूप मिळालं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हेतू काय होता? लोकांना शिक्षण मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना निवारा मिळावेत आणि तेही फारसा संघर्ष न करता जगण्याचा, आणि त्यांना प्रगतीसाठी संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांनी प्रगतीही करावी. म्हणजे पोटाचं भागलं, निवाऱ्याचं भागलं, कपड्यांचं भागलं, आरोग्य सेवा मिळाली म्हणजे माणसाचं कल्याण झालं असं होत नाही. त्यासाठी त्याला अजून वाव मिळावा लागतो, त्याच्या स्वप्नांना पंख फुटावे लागतात. ते पंख फुटू द्यायची व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्या लेखनातनं, आपल्या संशोधनातनं आणि घटनेच्या माध्यमातून भारतालाच एक दिशादर्शक, एक रोडमॅप दिलेला आहे. तो रोडमॅप ही आपली राज्यघटना आहे, कोणता धर्मग्रंथ नाही. त्यामुळे घटनासुद्धा वी द पीपल, आम्ही भारतीयांनी स्वतः परत घटनेला अर्पण करून घेतलेलं आहे. आम्ही कोणत्या देवाला, अल्लाला, गॉडला, ईश्वराला अर्पण केलेली नाही, ती आम्ही स्वतःला अर्पण केलेली आहे. याचं कारण असं आहे की आमचं स्वतःचं स्वप्नांचं प्रारूप जे आहे ते घटनेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे राज्यघटना फार महत्त्वाची आहे, सर्वार्थाने महत्त्वाची आहे आणि त्यामागे एक अत्यंत तत्वज्ञ बुद्धीचा माणूस कष्ट घेत होता रात्रंदिवस, हे आपण विसरता कामा नये. आधी महात्मा फुलेंनी जे काही गुलामगिरीमध्ये, शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये जे सिद्धांत, जे अत्यंत छोट्या